तर भाजपचे प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, आपण पाहतोय का युगाचा अंत झालेला आहे. एक दैवी देणगी असलेली गायिका आज आपल्यातून निघून गेलेली आहे. काय आपल्या भावना आहेत? नाही, खरं म्हणजे खरं आहे की एक दैवी अशा प्रकारची शक्ती त्यांच्या संगीतामध्ये होती. मी काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी त्यांना बरं व्हावं म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना केली होती. परंतु या ठिकाणी आज आपल्यामध्ये लता आपल्या आशाताई नाही आहेत. संगीत क्षेत्रातील एक अलौकिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून आशाताईंकडे या ठिकाणी पाहिलं जातं. आणि केवळ महाराष्ट्रात किंवा देशात नाही, तर संपूर्ण जगभरात त्यांच्या संगीताची मोहिनी प्रत्येकाच्या मनावर त्या ठिकाणी अधिराज्य करत होती. आणि त्याच्यावर निश्चितच आज संगीत क्षेत्रातला एक त्या ठिकाणी दिशादर्शक अशा प्रकारचा चेहरा आज त्या ठिकाणी हरपलाय. परंतु आशाताईंची गाणी, त्यांचं संगीत हे सदैव त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या संगीतप्रेमी जनतेच्या मनात, हृदयात त्या ठिकाणी राहील. ते अबाधित सत्य आहे. ईश्वराच्या पुढे आपलं काही चालत नाही. मी त्यांच्या मृतात्म्यात शांती लाभावी असे परमेश्वराकडे त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातनं सावरण्याची त्या ठिकाणी आई जगदंबा शक्ती देवो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. धन्यवाद प्रवीण दरेकरजी, आपण व्यक्त केलेल्या या भावनाबद्दल. तर आशाताई यांचं अलौकिक व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या जाण्यामुळे या संपूर्ण मनोरंजन क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आपल्या या संपूर्ण कला क्षेत्राला एक मोठा धक्का मानला जातोय. मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत. क्रांतीची काय आपली भावना आहे? खरं तर हा सगळा धक्का म्हणावा लागेल आपल्यासाठी. हो, खरंच. कारण की मला लिटरली आता ह्या म्हणतो ना कळलं, कारण की मी बाहेर होते आणि मला खरंच सुन्न आणि स्तब्ध झाल्यासारखं वाटतंय. आणि की आशा मी भेटते सुद्धा आहे. धन्यवाद क्रांतीजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर जगभरातील लोकप्रिय भारतीय गायकांमध्ये आशा भोसले यांचं नाव सर्वात अग्रस्थानी होतं. सातत्यानं त्या गाणं गात राहायच्या आणि त्यांनी जवळपास 12,000हून गाणी गायलेली आहेत. आणि फक्त मराठी आणि हिंदी नाही, तर अनेक भाषांमध्ये त्यांनी लीलायापणे ते शिवधनुष्य पेललेलं होतं आणि प्रत्येक भाषांमध्ये त्यांनी गाणं गायलेलं आहे. जगामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यांचे रेकॉर्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये आशा भोसले यांचं नाव येतं. अमोल पालेकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोनच्या माध्यमातून. अमोलजी, काय आपल्या भावना आहेत यावेळी? ओरकं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर माझी आणि आशाबाईंची ओळख त्यांच्या मुलांमुळे झाली. त्यांची लेक वर्षा आणि त्यांचा मोठा मुलगा हेमंत हे दोघे माझे मित्र आणि त्यांची आई असं म्हणून आशाबाईंची माझी ओळख झाली. पण ती तशी न राहता माझ्या कारकिर्दीच्या अगदी उमेदीच्या काळात आशाबाईंनी ज्या पद्धतीने त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि त्यांनी मला मदत केली, त्यांचं माझ्या आयुष्यातलं स्थान हे खूप वेगळं होतं आणि खूप महत्वाचं होतं. मी त्याच्याबद्दल माझ्या आत्मचरित्रातही लिहिलंय भरभरून. किंवा मला जेव्हा कुठे होतं तेव्हा मुद्दाम त्या आठवणी मी बोलून दाखवतो. पण आज अगदीच म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे. मी एक फक्त सगळ्या कलावंतांच्या वतीने एक मनपूर्वक आदरांजली वाहतो, बस एवढंच. पालेकरजी, तुम्ही अनेकदा त्यांना भेटला असाल, त्यावेळेला अशी कोणती आठवण आहे की जी आजही तुमच्या हृदयामध्ये आहे? किती आठवणी आहेत. म्हणजे
त्यांच्या हातचं जेवण खाणं हं. पासून ते खूप काही त्यांनी अंगात 102 ताप असताना येऊन माझ्यासाठी गाण्याचं रेकॉर्डिंग केलं होतं. हं. किती किती म्हणून आठवणी सांगू, खूपच. म्हणजे त्याला काही अंत नाही. मी म्हटलं त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात एक वेगळी पोकळी झाले आशाबाईंच्या जाण्यामुळे, एवढंच नक्की म्हणू शकेन. धन्यवाद. धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर आपल्यासोबत बोलत होते आणि त्यांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. आपल्या आयुष्यात त्यांचं एक महत्त्वाचं स्थान होतं आणि त्या गेल्यामुळे आज मी पोरका झालेलो आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. अनंत आठवणी आहेत, मात्र आता सध्या बोलायला शब्द नाही आहेत, असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.